फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। पुण्यात पुन्हा विचित्र अपघात। सुसाट चालकाने अनेक वाहनांना उडवले। अपघाताचा थरार CCTVत कैद। पुणे शहरात अधूनमधून अपघाताचे थरार होत असतात। सुसाट वाहनांनी अनेक वाहनांना धडक दिल्याचे प्रकार यापूर्वी पुण्यात घडले आहे। 15 दिवसापूर्वीच पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला होता। कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती। या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले होते, त्यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला होता। आता पुन्हा पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक विचित्र अपघात झाला आहे। एका पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवलं आहे। या अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद झाला आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी 12:30च्या सुमारास हा अपघात झाला। ताथवडे पुनावळे रस्त्यावर घडलेली ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या 4 चाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली। या धडकेत पिकअपचे चाक निखळले। त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि पार्क असलेल्या दुचाकीला पिकअपने ठोकले। ताथवडे पुनावळे रस्त्यावर झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही झाली, मात्र यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे। चालक मद्यधुंद अवस्थेत होता असे स्थानिकांचं म्हणणं आहे। वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर देखील अपघाताचा मोठा थरार घडला होता। त्यात कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवले होते। 10 ते 15 जण त्या अपघातामध्ये जखमी झाले होते, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता। त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा त्याच पद्धतीचा अपघात झाला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जातोय। वाहन चालकांना शिस्तीचे नियम शिकवणं गरजेचं आहे का? वाहन चालकांना त्यांना वाहतुकीचे नियम शिकवणं खरंच गरजेचं आहे का? आणि अशा मद्यधुंद वाहन चालकांवरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटत आहे। धन्यवाद।